अखेर सेमिनार हॉलमध्ये त्यांचे फिंगरप्रिंट्स मिळालेच. मी आज परत तुमच्यासमोर बोलण्याचं धाडस करत आहे. हो, मी तीच ट्रेनी डॉक्टर आहे. माझे लचके ओरबडणारा संजय रॉय हा परत धक्कादायक बोलत आहे की त्यानं माझी आबरू लुटलीच नाही, त्यानं माझ्यावर बलात्कार केलाच नाही, त्यानं मला मारलंच नाही. मला जिवंतपणे नरक यातना भोगायला लावणारा तो नराधम आज किती सहज म्हणतोय की त्यानं काहीच केलं नाही. रिपोर्टमध्ये मिळालेल्या त्याच्या त्या वीर्याचं काय? किती सहज खोटं बोलून तो मोकळा होतोय. मला तर आता वाटायला लागलं की हे प्रकरण इथेच संपेल की काय. मला मारून स्वतः जिवंत राहण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहेत. स्वतःला वाचवण्याचा, स्वतः जिवंत राहण्याचा प्रयत्न इथे अतोनात होत आहे. मला सांगा, या कोलकात्याच्या ट्रेनी डॉक्टरला आता न्याय पण मिळेल की नाही? मला सांगा, विद्यार्थ्यांचा जेव्हा MBBSचं शिक्षण पूर्ण होतं तेव्हा MD किंवा MS करण्यासाठी 3 वर्षांचा कोर्स हा करावाच लागतो. तो पूर्ण करत असताना त्यांना हॉस्पिटलमध्येच राहावं लागतं आणि अभ्यास करत करत हे डॉक्टरचं काम देखील करावं लागतं. या एका घटनेमुळं नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या माझ्यासारख्याच अनेक महिला डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मी तर जीवनाशी मरून गेले. माझ्यासारखं आता दुसरं डॉक्टरसोबत नको व्हायला. मी तर म्हणेल कोणत्याच स्त्रीसोबत असे नको व्हायला. म्हणून मला न्याय हवा आहे. प्राचार्य डॉक्टर संदीप घोष यांनी आपल्या पदाचा राजीनामा तर तेव्हा लगेच दिला. निर्भया माझ्या मुलीसारखी होती. मी पण एक पालक आहे असा तो सगळ्यांसमोर म्हणाला. पण जेव्हा मी जिवंत होते तेव्हा माझ्याकडून 24 ते 36 तास काम करून घेताना त्याला मी त्याची मुलगी वाटले नाही का? काही गोष्टी मला माहिती होत्या म्हणून मला जो काही त्रास देण्यात आला त्याचं काहीच नाही का? मला सांगा, स्वतःच्या मुलीला माणूस इतका राबवून घेतो का? लहानपणी मी स्वप्न पाहिलं होतं डॉक्टर बनण्याचं. त्यासाठी मी अपार मेहनतसुद्धा घेतली. 12वी नंतर नीट चांगल्या मार्काने उत्तीर्ण होण्यापासून MBBSसाठी 5 वर्ष अभ्यास केल्यानंतर पुन्हा 3 वर्षाचा कोर्स MS किंवा MD बनण्यासाठी रात्रीचा दिवस केला होता मी. एवढ्या वर्षाच्या मेहनतीवर 4 तासात पाणी फेरलं गेलं, तेही फक्त एका माणसाच्या हवसमुळे. यापेक्षा मोठे दुर्दैव काय? बऱ्याच ठिकाणी बातम्या सुरू आहेत. त्या दिवशी मी जरी त्या सेमिनार हॉलमध्ये झोपले नसते तरीही संजय रॉयनं दुसऱ्या कोणाची तरी शिकार त्या दिवशी नक्कीच केली असती असं म्हटलं जात आहे. कारण तो हॉस्पिटलमध्ये याच उद्देशानं घुसला होता की आज त्याला कुणाची तरी शिकार करायची होती. पण मी म्हणते, असे का? असे माणसं जन्मालाच येतात का? त्यांना स्त्रीबद्दल अजिबातही आदर का नसतो? त्यांच्यात इतकी हवस का असते? त्या दिवशी त्यानं माझ्यातल्या स्त्रीत्वाचा बलात्कार तर केलाच, माझा खूनही केला आणि आता म्हणतोय की मला फसवलं जातंय. मी काहीच केलं नाही. काश मी 2012च्या निर्भयासारखी आज 10 ते 12 दिवस जिवंत असते तर सगळं काही खरं खरं सांगितलं असतं. पण आता मी जिवंत नाही आणि मला माझ्यासोबत काय घडलं तेही सांगता येणार नाही. पण माझ्यासोबत जे घडलं ते आता इतर कोणत्याच स्त्रीसोबत घडू नये म्हणून माझ्यासोबत न्याय करा. देव असतो, मी देवाला खूप मानायचे. मग माझ्यासोबत असं का घडलं? मला कोणत्या कर्माचं फळ मिळालं? का वाचवलं नाही मला? पण तरीही देवाला मी आज एकच म्हणेल की मला न्याय हवा आणि माझ्या त्या गुन्हेगारांना शिक्षा. माझ्यासोबत तुम्ही देवाकडे प्रार्थना नक्कीच करा. आता बघा, ही केस कुठपर्यंत आली आणि कोण आहे या केसमध्ये खरे हत्यारे. कोलकाता लेडी डॉक्टर केसमध्ये खूपच धक्कादायक खुलासे होत आहेत. तेच आज तुम्हाला या कहाणीमध्ये सांगते. 9 ऑगस्टच्या दिवशी CCTV कॅमेऱ्यामध्ये 5 व्यक्ती दिसून आल्या होत्या ज्या की सेमिनार हॉलकडे जाताना दिसल्यात. त्यापैकी त्याच रात्री 4 व्यक्ती या डॉक्टर लेडीसोबत होत्या. त्यांनी सगळ्यांनीही रात्री सोबतच जेवण केलं होतं. त्यापैकी 2 या डॉक्टर लेडीपेक्षा ज्युनियर डॉक्टर होते, फर्स्ट इयरचे.
आणि एक हाऊस डिपार्टमेंटमधील होता आणि एक इंटर्न डॉक्टर होता आणि 5वा म्हणजे संजय रॉय होता. त्या रात्री या डॉक्टरसोबत त्या सेमिनार हॉलमध्ये रात्री 2 वाजेपर्यंत तिचे 2 ज्युनियर डॉक्टर होते. कारण सेमिनार हॉलमध्ये TV लावलेला होता आणि ते सगळे ऑलिम्पिक मॅच बघत होते. फर्स्ट इयरचा अर्को आणि सौमित्र असे त्यांचे नाव होते. डॉक्टर लेडी आणि हे दोघंही डॉक्टर चेस डिपार्टमेंटमधीलच काम करणारे होते. या तिघांनी मिळून त्या रात्री 2 वाजेपर्यंत सेमिनार हॉलमध्ये ती मॅच बघितली. मॅच संपल्यानंतर त्याच मजल्यावर सेमिनार हॉलच्या समोरच एक AC स्लीपिंग रूम होता, ज्यात डॉक्टर आपल्याला काम नसल्यानंतर आराम करायचा असेल तेव्हा त्यात जाऊन झोपत असे. डॉक्टर लेडीला अभ्यास करायचा होता आणि नंतर ती थोडा आराम करणार होती. तुम्ही दोघंही स्लीपिंग रूममध्ये जा. काही इमर्जन्सी असेल तर मला सांगा, मी बाहेर येईल, असं तिनं त्यांना सांगितलं. डॉक्टर लेडी सिनियर असल्यामुळे हे दोघंही तिचे ऐकून तिकडे झोपण्यासाठी निघून गेलेत. त्याच रात्री अजून एक तिसरा व्यक्ती त्या 3ऱ्या मजल्यावर आला, ज्याचं नाव गोलम. तो एक हाऊस स्टाफ होता. त्याला कसली तरी टेस्ट करायची होती म्हणून तो त्याचंच काम करून तिथून परत खाली निघून गेला. हे सुद्धा CCTV कॅमेरामध्ये कॅप्चर झालं. आता परत 3-3:30च्या सुमारामध्ये एक अजून चौथा व्यक्ती त्या 3ऱ्या मजल्यावर आला, जो की इंटर्न होता, ज्याचं नाव शुभदीप. त्यानं देखील त्याचं काम केलं आणि इंटर्नसाठी सुद्धा नॉन AC रूम त्याच मजल्यावर झोपण्यासाठी होता, ज्यात अजूनसुद्धा काही इंटर्न आराम करत होते आणि तो रूम देखील सेमिनार रूमच्या शेजारीच होता. तो इंटर्न शुभदीप सुद्धा CCTV कॅमेरामध्ये कॅप्चर झाला की तो खरंच त्याच रूममध्ये त्या टाईममध्ये गेला होता, जो परत आला नाही. रात्री 4:15 ते 4:40च्या दरम्यान या डॉक्टर लेडीचा मृत्यू झाला आहे आणि संजय रॉय हा तेव्हाच 5वा व्यक्ती 3ऱ्या मजल्यावर आला, जो CCTV कॅमेरामध्ये कैद झाला. तो जेव्हा सेमिनार हॉलमध्ये गेला तेव्हापासून 37 मिनिटांनी तो परत बाहेर आला. आता सगळे म्हणत आहेत की सेमिनार रूममध्ये जर समोर ज्युनियर डॉक्टर स्लीपिंग रूममध्ये झोपलेले होते, इंटर्न शेजारीच नॉन AC रूममध्ये झोपलेले होते, तेव्हा डॉक्टरने आपल्यासोबत होणारा अत्याचारावर आवाज उठवला असेल. हे तिच्या अंगावर झालेल्या त्या जखमांवरून नक्कीच दिसून येतं. ती संजय रॉयसोबत लढत असेल, स्वतःला वाचवण्यासाठी आकांतानं ओरडत असेल. मग या बाहेरील लोकांना तिचा आवाज का गेला नाही आणि संजय रॉय इतक्या सहज आतमध्ये कसा काय प्रवेश करू शकतो, जरी दरवाजाची कडी तुटलेली होती तरी. आणि हे 2 इंटर्न सेमिनार रूममध्ये झोपायला हवे होते आणि डॉक्टर लेडी स्लीपिंग रूममध्ये. मग याआधी सुद्धा असे होत होते का, हे सुद्धा प्रश्न आता समोर आले. यावर सुद्धा एक उत्तर CBI मार्फत आलं आहे की सेमिनार हॉलमध्ये नेहमीच सेमिनार होत असतात. कुणाला डिस्टर्ब नको म्हणून त्या रूममध्ये बाहेरून आतमध्ये आणि आतून बाहेर कसलाच आवाज जात नाही अशी सिस्टीम आहे. म्हणून जेव्हा लेडी डॉक्टरसोबत हे कृत्य होत असेल तेव्हा त्या बाहेरील लोकांना तिचा आवाज गेला नाही. 37 मिनिटांनंतर हा संजय रॉय तिचा बलात्कार करून घाईघाईतच तिथून निघून गेला, जसे की तिथे काही घडलेच नाही. पण बरोबरच तो पकडला गेला. त्याच दिवशी सकाळी जेव्हा चेस्ट डिपार्टमेंटचा हेड 3ऱ्या मजल्यावर आला, त्यानंतर बाकीचे 3 डॉक्टर कुठे आहेत विचारण्यात आलं, तेव्हा अर्को आणि सौमित्र हे फर्स्ट इयरचे डॉक्टर स्लीपिंग रूममधून बाहेर आलेत. सगळ्यात पहिला व्यक्ती जेव्हा सेमिनार रूममध्ये गेला त्या लेडी डॉक्टरला बोलवण्यासाठी तो होता अर्को. सगळ्यात अगोदर त्यानंच तिला बघितलं आहे. तिला बघून, तिची अवस्था बघून तो घाबरूनच बाहेर पडला आणि त्यानं आतमध्ये जे काही आहे त्याबद्दल बाहेरील इतर डॉक्टरांना सांगितलं. महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्या ठिकाणी डॉक्टर लेडीचा मृतदेह सापडला तिथे अर्को आणि सौमित्र यांचे फिंगरप्रिंट आढळून आलेत आणि त्यामुळेच हे दोघंही या केसमध्ये इन्व्हॉल्व आहेत असं म्हटलं जात आहे. पण फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये या दोघांचाही काहीच संबंध आला नाही.
मग आता CBI पुढे पुढचा प्रश्न उपस्थित झाला. अर्को आणि सौमित्र या दोघांना तेथील पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवलं गेलं होतं का, जेणेकरून ही केस इथेच दाबली जावी? प्राचार्यानं किंवा अजून आपल्यापेक्षा मोठ्या हेड डॉक्टरनं त्यांना तिथे जाऊन जे काही पुरावे होते ते नष्ट करायला सांगितले होते का, याची कबुली अजूनही या दोघंही डॉक्टरांनी दिली नाही. आपण रात्री 2 वाजेपर्यंत त्या डॉक्टर लेडीसोबत मॅच तिथे बघत होतो, हीच कबुली त्यांनी दिली आहे. म्हणूनच या 2 डॉक्टरांचीही पोलोग्राफी टेस्ट करायचं ठरवलं आहे की ते आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत म्हणून. पण त्या दिवशी पूर्ण 3ऱ्या मजल्यावर सेमिनारच्या आसपास हे 4 व्यक्ती आणि 5वा आरोपी संजय रॉय आढळून आला होता. म्हणून त्या 5ही जणांची ही टेस्ट केली. घोषसुद्धा काहीतरी लपवत आहे. भ्रष्टाचाराची एक वेगळीच केस आता तिकडे नवीनच सुरू झाली. CBIने तर संदीप घोषच्या घराची तपासणी देखील सुरू केली आहे. संदीप घोष ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी सगळीकडे छापे मारले आहेत. संदीप घोष त्या हॉस्पिटलमध्ये भ्रष्टाचार करतो त्याच्याबद्दलही बऱ्याच काही नवीन गोष्टी CBIला कळत आहेत. म्हणून ह्या डॉक्टर लेडीच्या मर्डर केसला एक नवीनच वळण आता येत आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, मी तीच डॉक्टर लेडी. मला सांगा, माझ्यासोबत अन्याय झाला? माझ्या गुन्हेगारांना शिक्षा लवकरच व्हायला हवी ना? पण माझी केस सोडून आता हॉस्पिटलबद्दल नवीनच संदीप घोषचं प्रकरण सुरू होत आहे. म्हणजे कुठेतरी मनात भीती आहे की मला आता न्याय मिळतो की नाही. लवकरात लवकर यांना फाशीची शिक्षा होणं महत्त्वाचं आहे. तेव्हाच अजून काही महिला यांच्यापासून वाचू शकतात. नाहीतर ही केस शांत झाल्यावर माझ्या जागेवर दुसरी कोणीतरी महिला लवकरच येईल. तिचं फक्त नाव बदलेल. प्लीज मला न्याय द्या. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हे प्रकरण वेगवेगळे वळण घेऊन इथेच तर थांबणार नाही ना? मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आपल्या डॉक्टर लेडीला परत एकदा भावपूर्ण श्रद्धांजली. देवाकडे सगळ्यांनी प्रार्थना करा की या आपल्या डॉक्टर ताईंना लवकरात लवकर न्याय मिळो. धन्यवाद.